चलिए मैच स्टार्ट करना है विदाउट टाइम पास। शेवटच्या षटकाकरिता गोलंदाज शुभम मोरे ओव्हर द विकेटने पहिला चेंडू हवेमध्ये आहे, लटक गए। सोपी कॅच आहे आणि संदेश साळके जणू काही हातामध्ये आता काहीतरी वेगळी जादू घेऊन आलेत। प्रति चेंडू फलंदाज असं काही क्षेत्र निवडतोय किंवा गोलंदाज आणि कर्णधार अशा ठिकाणी त्याला अगदी मेन रेड अलर्ट म्हटलं जातं ना की रेड स्पॉट एरिया, तिथे मात्र त्याला तैनात करतोय आणि तिथे मात्र त्याने आजच्या दिवसामध्ये पकडलेली तब्बल 5वी ती 6वी कॅच असणार आहे। मागील मॅच मध्ये देखील संदेश चाळके, या मॅच मध्ये देखील संदेश चाळके आणि विकेट मिळालाय पहिल्या चेंडूवर शुभम मोरे याला। टीम आर्यवर्त संघाला मिळालेला झटका आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार, जिथे मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळणार। महेश जाधव मैदानाच्या आतमध्ये जरूर आला, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये। पहा हे मागील 8 चेंडू इम्पॉर्टंट देणारे ठरले या मॅच मध्ये। असं वाटलं की आता पटरीवरती उतरले इंजन आणि हे इंजन धावेल, परंतु गणेश जाधव माघारी गेला आणि माघारी आले धावा देखील। हा देखील आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, गणेश महाराज जे फलंदाजी करीता आले नाही, परंतु नवीन येणारे फलंदाज जिथे मात्र निराशा मिळाले, रन्स मिळत नाहीयेत। टोटल देर इन कार्ड 44 रन्स आणि 44, बस 44 में बस नाही होणार आणि प्रयत्न करावा लागणार आहे इथून पुढे आक्रमण चढवण्याचा। जरूर फटका खेळलाय, धावा मिळण्याची दाट शक्यता मात्र। एक्सलंट कॅच ऑफ द डे आपण पाहायला मिळाले करण जाधवच्या माध्यमातून। अफलातून एफर्ट्स घेतले आणि शेवटच्या क्षणाला ही कॅच पकडली आहे। नवीन बॅटर दाखल होणार आहे, थंड राहिली फलंदाजी। या ओव्हर मध्ये विचार केला तर असं वाटलं की धावा जमा केल्या जाणार, परंतु धावा रोखण्याचं कार्य शुभम मोरेने केलं आणि किरण भोसलेने जिथे कमबॅक करून दिला आणि त्यानंतर शुभम मोरेने मात्र झेंडा अजून फैलावलाय। आता हवेची साथ देखील आहे, परंतु फलंदाज थंड ठेवलाय, हे महत्वाचं आहे। आर्यवर्त टीम कहा थे कहा आ गए, हे महत्वाचं आहे की जिथे सगळं काही सुरळीत सुरू होतं तिथे मात्र ते म्हटलं जातं ना की डिस्टा लागण्याचं काम झालं की काय, डिस्टा लावली या गोलंदाजांनी। दोनही गोलंदाजांचं कार्य अप्रतिम पाहायला मिळालं। या ओव्हर मध्ये अद्यापपर्यंत जर पाहिलं गेलं तर एकही धाव दिली गेली नाहीये आणि कगारीवरती जाऊ शकतोय निर्धाव षटक। 5वा सलगचा चेंडू जातोय निर्धाव। या KPL 2023 मधलं पहिलं निर्धाव षटक हे फेकलं जाणार काय? शुभम मोरे हा गोलंदाज हा मान मिळवणार काय? सगळ्यात मोठी अचीवमेंट असू शकते एका षटकामध्ये। कदाचित विकेट्स आपण मिळवणं, अधिकचे विकेट्स मिळवणं महत्वाचं ठरू शकतं, परंतु त्याहून महत्वाचं 6 चेंडू निर्धाव फेकणं। चलिए इसी गेंद के साथ तालियां इस गेंदबाज के लिए, कारण की फेकलं या गोलंदाजाने निर्धाव षटक। हे शेवटचं षटक, ही मॅच होती इम्पॉर्टंट